कार्तिक मास महात्म्य अध्याय 11. नारद म्हणतात, राजा, पुन्हा दैत्य आलेला पाहून इंद्रादिक सर्व देव भयाने थरथर कापू लागले व त्यांनी विष्णूची स्तुती करण्यास आरंभ केला. देव म्हणतात, हे विष्णू, तुम्ही भक्तांच्या कार्याकरिता मत्स्य, कूर्म इत्यादी रूपे धारण करून त्यांची दुःखे नाहीशी करणारे, ब्रह्मदेवादिक जगाची उत्पत्ती, स्थिती व नाश करणारे, शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणारे असे आहात. तुम्हाला नमस्कार असो. लक्ष्मीचे पती, दैत्यांचा नाश करणारे, गरुडावर बसणारे, पितांबर नेसणारे, इत्यादी कर्मे पूर्ण करणारे, बिलेयज्ञ विध्वंसक, भक्तवत्सल, शरणागत रक्षक अशा तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. दैत्यांनी पिडलेल्या देवांच्या दुःखरूप पर्वताला वज्राप्रमाणे भेद करणारे, हे विष्णू, जलात शयन करणारे, शेषराज शय्येवर निजणारे, चंद्रसूर्य ज्याचे 2 नेत्र, अशा हे भगवंता, तुम्हाला वारंवार नमस्कार असो. नारद म्हणतात, राजा, हे संकट नाश करणारे स्तोत्र जे म्हणतील त्यांना श्रीहरीच्या कृपेने कधीही संकटाची बाधा होणार नाही. याप्रमाणे देव दैत्य शत्रू भगवंताची स्तुती करीत आहेत. इतक्यात श्री विष्णूंनी देवाचे संकट जाणले. दैत्यारी विष्णू देवाचे दुःखाने खिन्नचित्त होऊन रागाने उठले व वेगाने गरुडावर बसून लक्ष्मीला भाषण करीत झाले. विष्णू म्हणतात, तुझा भाऊ जलंधर याने देवांचा नाश केला म्हणून त्यांनी सहाय्यार्थ मला बोलावले करिता त्वरेने युद्धाला जातो. लक्ष्मी म्हणते, देवा, मी तुमची प्रिय पत्नी, भक्तीने जर तुम्हाला प्रिय आहे तर युद्धात माझे भावाला मारणे कसे योग्य होईल. विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तो रुद्रांशापासून झालेला आहे व ब्रह्मदेवाचा त्याला वर आहे करिता तुझ्या प्रीतीस्तव मी त्याला युद्धात मारणार नाही. नारद म्हणतात, विष्णू याप्रमाणे बोलून हातात शंख, चक्र, गदा, खडग घेऊन गरुडावर बसून जेथे देव स्तुती करीत होते तेथेच त्वरेने सायास आले. तेव्हा गरुडाच्या भयंकर पंखाच्या वाऱ्याने पीडित किती एक दैत्य आकाशात मेघाप्रमाणे भ्रमण पाहू लागले. गरुड पक्षाच्या वाऱ्याच्या योगाने दैत्यांची अशी दशा झालेली पाहून जलंधर रागाने डोळे वटारून विष्णू जवळ आला. तेव्हा त्याचे व विष्णूचे मोठे युद्ध झाले. सर्व आकाश त्या दोघांच्या बाणांनी भरून गेले. विष्णूंनी बाण मारून त्या दैत्याचे ध्वज, छत्र, धनुष्य व घोडे छेदून टाकले व त्याच्या छातीवर एक बाण मारिला. तेव्हा दैत्याने त्वरेने उडी मारून हातात गदा घेऊन ती गरुडाच्या डोक्यावर मारली व त्याला खाली पाडले. विष्णूंनी हसत हसत सहज लीलेने आपल्या खड्गाने त्याची गदा तोडली. इतक्यात त्याने विष्णूच्या हृदयावर बुक्की मारली. नंतर ते महाबली बाहुयुद्ध करीत झाले. दंड, बुक्क्या, गुडघे यांच्या प्रहाराच्या नादाने पृथ्वी दणाणली. याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे युद्ध केल्यावर प्रतापी विष्णू मेघासारख्या गंभीर बाणांनी त्या दैत्याला बोलले. विष्णू म्हणाले, दैत्येंद्रा, तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालो. वर माग. न देण्यासारखे असेल ते सुद्धा देईन, तुझ्या मनात असेल ते माग. जलंधर म्हणतो, हे भाऊजी, तू संतुष्ट आहेस तर एक वर मला दे. माझी बहीण जी लक्ष्मी, तिला घेऊन सर्व सेवकांसह आजपासून तू माझे घरी वास्तव्य कर. नारद म्हणतात, राजा, ते विष्णू जलंधरास वर देऊन देवगण व लक्ष्मी यासह जलंधराच्या नगरात जाऊन राहिले. तो महापराक्रमी जलंधर देवाच्या अधिकाऱ्यांवर दैत्यास नेमून पुन्हा पृथ्वीवर येता झाला. तो सागरपुत्र जलंधर देव, गंधर्व, सिद्ध यांपाशी जेवढी म्हणून रत्ने होती ती सर्व आपले स्वाधीन करून घेऊन राहिला. पातालामध्ये निशुंभ नावाच्या पराक्रमी दैत्यास अधिकारी नेमून शेषादिकांना पृथ्वीवर आणले. देव, गंधर्व, सिद्ध, सर्प, राक्षस, मनुष्य यांना आपल्या नगराच्या रहिवासी प्रजा करून तिन्ही लोकांचे राज्य करू लागला. याप्रमाणे जलंधराने सर्व देवादिकांना आपले ताब्यात ठेवून तो प्रजेचे रक्षण पोटच्या मोलाप्रमाणे मोठ्या धर्माने करू लागला. यामुळे त्याचे राज्यात रोगी, दरिद्री, कृश, दुःखी, अनाथ असा कोणीही दिसत नव्हता. याप्रमाणे तो जलंधर धर्माने राज्य करीत असता त्याचे ऐश्वर्य पाहावे व लक्ष्मीपती भगवान यांचे दर्शन घ्यावे अशा हेतूने एकदा मी त्याचे नगरास गेलो. इति श्री पद्मपुराणे एकादशो अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.